तुझी आसरा, तुझी आसरा, पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. बाल भक्ता लागे तुझी आसरा, तुझी आसरा, पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. सभा मंडपात भव्य गाभारा, मूषकाच्या हाती मोदक हारा. धुंडाधुंडी विनायक नामक अवतारा, नामक अवतारा. पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद, भाळी बालरवी पर सिंदूर बुंद. बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद, भाळी बालरवी पर सिंदूर बुंद. डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे, बसले सिंहासनी रूप साजिरे. भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा, हे तर आज सगळ्यांना संकष्टी अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आलेलो आहोत पाली ठिकाणी दर्शनासाठी. ठीक आहे, तर आता आपण इथे गाडी जेव्हा माणूस जन्माला येतो त्याचं आयुष्य किती आहे हे आपल्याला त्याची व्हॅलिडिटी माहीत नसते. किमान 100 वर्ष जर आपण आपलं आयुष्य पकडलं तर त्याच्यामधून 60, 70, 70, 80, 90 या दरम्यान आपण टपकलं जातो. त्याच्यामुळे आपले आयुष्य आपल्यालाच माहीत नसतं. त्याच्यामुळे तुमचं जे आयुष्य आहे हे तुम्ही मनसोक्त जगा, घुमा फिरा, देवदर्शनाला जा, कोणाला त्रास देऊ नका, त्यांच्याशी व्यवस्थित मनमोकळेपणाने बोला, प्रेमाने राहा, प्रेमाने वागा. कारण जगताय ते तुमचं आयुष्य तुम्ही जगताय, बाकीचे आयुष्य हे तुम्ही वरती गेल्याच्या नंतर तुमच्या फक्त आठवणीच राहतात. त्याच्यामुळे तुमचं जे आयुष्य पृथ्वीवरती आहे ते तुम्ही मनसोक्त जगा, घुमा फिरा आणि मस्त राहा, हेल्थी राहा. लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, 2 दिन लाल विराजे सुत गौरी हर को. हाथ लिए गुण लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव, जय जय जीवन लाभ विद्या सदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन जुटा. जय देव जय देव. पर्सनली माझा एक अनुभव सांगतो. जेव्हा आपण देवदर्शनाला जातो तेव्हा आपण पायातले सॉक्स काढायला पाहिजे. त्याचं कारण म्हणजे असं की जेव्हा आपण पायातले सॉक्स काढतो तेव्हा तिथल्या ज्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत त्या आपल्याला प्रॉपरली फील करता येतात. तर जर हे तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही एकदा सॉक्स घालून जा आणि एकदा बिना सॉक्सचे जा, तुम्हाला अनुभव येईल. तर आज आहे 5 मे, संकष्टी अंगारक चतुर्थी. या निमित्ताने सर्व भाविक भक्त वगैरे खूप दूरून येतात आणि आपापले दर्शन घेत असतात. तर आपण पण आता आलेलो आहोत संकष्टी अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने दर्शनासाठी. तर आपण बघत आहात खूप सारी पब्लिक आहे. तर आपण प्रॉपरली लाईनदार राहून दर्शन घेणार आहोत. चला, तर 10 वाजता आपण इथे पोहोचलो होतो. आपण गाडी वगैरे पार्क केली आणि आता प्रॉपरली लाईनमध्ये बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. तर आपण बाप्पाचं दर्शन हे प्रॉपरली लाईनमध्येच राहून घेणार आहोत. तर इथली जी सिनेरी वगैरे आहे तर इथे वॉलमध्ये पर्सनली अशी टाकलेली आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही बघू शकता. प्रत्येक वॉलला असं केलेलं आहे. आपण इथे लाईनला लागलो होतो. तर आता 11:15 वाजलेत आणि 1.25 तासात कमीत कमी आपण आता इथे पोहोचलेलो आहोत गाभाऱ्याच्या जवळपास. तर आता आपण थोड्या वेळातच दर्शन घेणार आहोत बल्लाळेश्वराचं.
आणि हे जे पालीच्या ठिकाणचं कुंड आहे, जिथे आपल्याला खास खरूज वगैरे आला अंगाला तर इथे आपण अंघोळ करतो, त्यावेळी हे आपलं जातं सगळं, ते कुंड आहे. भाव भगति से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे. ऐसे तुम महाराज को अति भावे, गोसावी नंदन निज दिन गुण गावे. जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन श्री राम भगवंता. जय देव जय देव. सांगण मंदिर चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगिन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नावा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या करुणं त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा, करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. दर्शन वगैरे घेऊन झालेलो आहे आणि आलेलो आपण आता 10 वाजता आणि कमीत कमी आता 12 वाजलेले, तर 12 वाजताच्या सुमारास आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर जाणार आहोत सरळ घरी. चला, थँक्यू. दर्शन झाल्याच्या नंतर दादांकडनं आता आपण प्रसाद घेणार आहोत. तर दादा, आपण किती वर्षापासून हे शॉप चालू केलेलं हे आहे? आपलं 30 ते 35 वर्ष झालं चालू आहे आपलं. ओके, हो. तर हे आहेत पालीचे कंदी पेढे. पालीचा धारवाड कंदी पेढा फेमस आहे तो. ओके मावा पेढा आहे, ओके स्पेशल कुंद आहे, ओके स्पेशल रत्नागिरी हापूस मँगो बर्फी आहे. हे स्पेशल आपण अंगारकीसाठी आज बनवले. अच्छा. ते रेग्युलर असते हे कंदी. पूर्वी आपण दादांकडनं जे काही कंदी पेढे वगैरे घेतले त्याची दादांनी टेस्ट वगैरे करून दिली. तर आपण अशा 3 आयटम तिथून घेतलेले आहेत, तर तुम्हाला दाखवतो. हे आपण घेतलेले आहेत घरी नेण्यासाठी. तर हे मिक्स प्रसाद घेतलेला आहे आणि हे पालीचे स्पेशल कंदी पेढे घेतलेले आणि हे गुलकंद वडी जी स्पेशल आणि गुलकंदीचा मला पर्सनली टेस्ट आवडतो त्याच्यामुळे घेतलेले आणि टेस्ट करून पण दिली दादांनी, खूप छान वाटली. तर मी ही घेतलेली आहे इथून. तर आता आपण निघणार आहोत. दादा, छान वाटलं तुमचं. पालीला आल्यानंतर चित्रकांत पेढा शॉपला नक्की व्हिजिट करा. नक्की नक्की. चला, थँक्यू. तर दादांच्या इथून प्रसाद घेतल्याच्या नंतर आता आपण पुढे निघणार आहोत आणि इथे बघा प्रत्येकजण हे आपले उदरनिर्वाह करण्यासाठी बरेचसे शॉप वगैरे लावत असतात. मग संकष्टी असो किंवा कोणताही सण जेव्हा येतो, मंदिरामध्ये पर्सनली खूप गर्दी असते, तेव्हा ह्या लोकांसाठी पण हेल्प होते. कारण बहुतांश ह्या लोकांचा उदरनिर्वाह ह्या शॉपच्या माध्यमातून चालत असतं. तर कोणतंही सण जेव्हा येतं तेव्हा ह्या लोकांसाठी होळी, दिवाळी, दसरा असल्यासारखं दर्शन घेऊन निघल्याच्या बरोबर इथे एक हॉटेल लागतं. तर त्या हॉटेलमध्येही जाण्याचा कधी कधी योग येतो, आपलाही आला असेल. तर हॉटेलमध्ये गर्दी पाहून मी तसंच तसं रिटर्न फिरलो आणि पुढे गेलो, कारण मला जरा लवकर जायचं होतं, त्यामुळे मी नाश्ता वगैरे काही केला नाही. तसंच बाहेरच काहीतरी खाल्लं आणि बाहेरच निघता निघता बघा इथे कडधान्याचे वगैरे शॉप वगैरे लागलेला असतो. इथे कडधान्य खूप छान असतात, गावठी असतात. तर तुम्ही इथे कधी आलात तर बरोबर बल्लारेश्वराच्या कमानीच्या समोरच त्यांचं शॉप आहे. दर्शन झाल्याच्या नंतर निघालो आपण घरी आणि जिथे पे पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क केली होती
होती ती आता काढणार आहोत आणि आपण निघणार आहोत घरी. मागच्या वर्षी आई होती सोबत, आता यावेळी आई नाही आहे, पण आईची आठवण कधी जाणारी नाही आहे. आईची खूप आठवण येते, अधूनमधून तिची सारखी आठवण येत असते, पण काय करणार, निसर्गाच्या पुढे जाता येत नाही. आणि ही निसर्गाचीच जशी काही नदी वाहते, पण ती निसर्गाची नदी नव्हती. इथे टँकर पाणी होतच होतं आणि साईडला जी काही नदी वगैरे होती ती नदीचा आपण अंदाज घेणार आहोत. खूप छान नदी होती, तर नदीचा आपण खूप मस्त असा व्ह्यू बघणार आहोत. तर बघा किती छान नदी दिसते. तर हा जो पाणी टँकरच्या द्वारे सोडण्यात येत आहे नदीमध्ये आणि नदी खूप क्लीन आणि छान आहे. बाजूला खूप झाडं वगैरे आहेत. तर अशा पद्धतीने आपण नदीचे खूप छानसे व्हिडिओज घेणार आहोत आणि निघणार आहोत थोड्या वेळाने घरी. तर इथे खूप पालीमध्ये येतानाच नदीचा हा मला व्ह्यू दिसला होता, पण आधी दर्शन घेऊया आणि नंतर म्हटलं येताना व्हिडिओज करूया. आणि आपण व्हिडिओज घेता घेता आपण थोडासा सेल्फी व्हिडिओ घेतला आहे. तर माझ्या पाठी खूप छानशी नदी आहे, तुम्ही बघतच असाल, मस्त असा निसर्ग. जर मला कोणी प्रश्न केला आणि मला जर विचारलं की तुला जास्त काय आवडतं, तर मी सांगेन की निसर्ग. कारण निसर्ग मला एवढं खूप आवडतं की निसर्गावरती माझं खूप प्रेम आहे. झाडांवरती, नद्यांवरती आणि तिथलं जे काही सिनेरी असते त्याच्यावरती माझं खूप प्रेम आहे. मला खूप आवडतं फिरायला आणि हे सिनेरी बघायला खूप आवडतं. एक आतूनच खूप छान पद्धतीने वाटतं, त्याच्यामुळे मी हे नजारे आणि हे जे वाईब्स आहेत ते कधीही सोडत नाही आणि तिथला मनसोक्त आनंद घेतो. आणि निघता निघता स्पेशल अशी घेतलेली आहे आपण लस्सी आणि घरी नेणार आहोत आईस्क्रीम भाच्यांसाठी, सिस्टरसाठी, भाऊजींसाठी आणि घरच्यांसाठी. तर एवढ्या सगळ्या आईस्क्रीम बघितल्याच्या नंतर एक खावीशी वाटली, तर मी तिथेच एक खाल्ली. आणि भाच्यांकडे आईस्क्रीम दिल्याच्या नंतर भाच्यांचा काय आनंद गगनातच मावेना. नुसती श्रावी त्रिशू नाचायला लागली. श्रावीला कन्फ्युजन झालं की त्रिशू का नाचते. तर आजचा हा व्लॉग होता बल्लारेश्वर स्पेशल व्लॉग अंगारक संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने. चला टाटा, बाय बाय.